तरुण पोरं विनाकामाची आहेत, शिक्षण घेऊन मार्केटला बोंबलत फिरायला लागल्यात, त्यांची लग्न होईना झाल्यात, त्यांची वाट लागा लागल्या, त्यांची घरं बरबाद. हा, तुम्हाला जर तरुण पोरं मिळाली नाहीत तर त्यांच्या बदली तुम्ही रिटायर झालेल्या माणसांना घ्या ना. आटलेली गाई परत तुम्ही विकणार होय, म्हणजे दुपटी म्हणून. मी सांगलीच्या या वारणाली परिसरामध्ये असणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामध्ये आलो. या विभागामधला एक विशेष सांगतो की जी माणसं रिटायर्ड झाली, आता ती वयाच्या मानानं रिटायर झाली, त्यांचं काम होणार नाही म्हणून आपण रिटायर करतो, पण त्याच रिटायर झालेल्या लोकांना या इथं यादी आहे, या लोकांना परत आस्थापनेवर घेतलेलं आहे, म्हणजे कामाला घेतलेलं आहे. त्यांनी शासनाचा JRचा आधार घेतलेला आहे. मी म्हणतो की आज तरुण पोरं विनाकामाची आहेत, शिक्षण घेऊन मार्केटला बोंबलत फिरायला लागल्यात, त्यांची लग्न होईना झाल्यात, त्यांची वाट लागा लागल्या, त्यांची घरं बरबाद झाल्यात, आणि ज्यांनी लाखाच्या पटीत पगार घेतला आणि रिटायर्ड झाले, आता त्यांचं आयुष्य संपत आलं, अशा लोकांना परत आस्थापनावर कामाला घेऊन महिन्याला 40,000 रुपये पगार. आणि वैशिष्ट्य म्हणजे त्या लोकांना परत त्याच विभागात घेतलं. का हो, कशासाठी? म्हणजे या लोकांना परत कामावर घ्यायचं. हा, तुम्हाला जर तरुण पोरं मिळाली नाहीत तर त्यांच्या बदली तुम्ही रिटायर झालेल्या माणसांना घ्या ना. पण जी माणसं रिटायर झालेली आहेत त्याच माणसांना परत तुम्ही घेताय, म्हणजे आटलेली गाई परत तुम्ही विकणार होय, म्हणजे दुपटी म्हणून. अशातलाच प्रकार ना. पण दुपट्या गाया बोंबलत फिराल्यात ना, तसं ही मुलं फिराल्या. त्या गरीब मुलांच्यावर कुठंतरी हे करा. हे JRचा आधार घेऊन जे केलेलं आहे, या पाटबंधारे विभागाचा प्रमुख जो कोण अधिकारी असेल त्याला मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून सांगतोय, साहेब तरुण पोरांना घ्या, घरं जळा लागल्यात, ही खोंड घ्या, ह्या भाकड जनावर घेऊ नका. असंच मी तुम्हाला सांगतोय. शब्द वाईट वाटतील पण तरुण पोरांचा विचार करा, हेच मी सांगतो आणि तुम्ही ऐकाल अशी विनंती आहे.